नमस्कार. भगवान श्रीकृष्णांना वंदन करून भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावरती आज मी थोडं बोलणार आहे. भक्तियोग आपल्या सगळ्यांना माहीत आहे. नुकताच 3 डिसेंबरला आपला जो कार्यक्रम झाला तो किती अविस्मरणीय होता आणि आपण सगळ्यांनीच भगवद्गीतेवरचं आपलं प्रेम आणि निष्ठा त्यातून व्यक्त केली. त्याचा एक आनंद मनात होताच आणि म्हणून मी ठरवलं की गीतेवरती बोलूया. बरेच दिवसात हा विषय झालेला नाही. भक्तियोग हा अतिशय महत्त्वाचा, छोटा पण सुंदर असा गीतेतला अध्याय आहे. आपल्याला माहिती आहे की गीतेमध्ये सांख्ययोग, कर्मयोग, ध्यानयोग असे वेगवेगळे योग सांगितलेले आहेत. त्यापैकीच एक भक्तियोग, त्याचं महत्त्व आपल्यासारख्यांच्या दृष्टीने तर फारच आहे. योग म्हणजे युज जोडणे. कोणाशी जोडलं जाणं? तर अर्थातच परमेश्वराशी, परमात्म्याशी. कसं जोडलं जाणं? तर मनाने. कोणतंही काम करत असताना हे परमेश्वराचं आहे, त्याच्यासाठी मी करते आहे आणि त्यालाच अर्पण करते आहे अशा भावनेने वागणं, जगणं हा एक प्रकारे योग आहे. तर त्यामधल्या भक्तियोगाचं या ठिकाणी आपल्याला विवरण केलेलं दिसतं. आपल्याला माहिती आहे की भगवद्गीतेमध्ये अध्याय संगती आहे. हा अध्याय 12वा आहे, पण ह्याचा संदर्भ हा 11व्या अध्यायाच्या शेवटच्या 2 श्लोकांशी आहे. 12वा अध्याय सुरू होतो अर्जुनाच्या प्रश्नाने. जसा 5वा अध्याय पण अर्जुनाच्या प्रश्नाने सुरू झाला, तसा हाही अर्जुनाच्या प्रश्नाने सुरू झालेला असा अध्याय आहे. 11व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. एक विराट असं, खूप दिव्य असं तेजस्वी सगळं अर्जुनाने पाहिलं. त्यांनीच म्हटलं होतं की मला दाखव. दिव्य चक्षु दिले आणि ते दर्शन घडवलं. ते झाल्यानंतर मात्र अर्जुनाला ते सहन झालं नाही आणि तो म्हणाला की मला तुझं चतुर्भुज रूपच पुन्हा दाखव. नको मला हे भयंकर रूप, मला नाही बघायचं, असं तो म्हणाला. यामध्येच कुठेतरी सगुण आणि निर्गुण हा विषय अप्रत्यक्षपणे दडलेला आहे. आणि दुसरा, अर्जुन हाही तुमच्या आमच्यासारखाच एक कोणीतरी आहे की त्याला सुद्धा आपण अनेकदा भावभक्तीच्या भरात म्हणतो देवा मला दर्शन दे, पण खरंच जर इथे येऊन देव उभा राहिला तर आपली गाळण उडेल, हे नक्की. तर तसंच अर्जुनाचं झालेलं आहे. म्हणजेच तो सर्वसामान्य भक्ताच्या पातळीवरती आहे. ज्या वेळेला अर्जुनाला मोह झाला आणि मी लढणार नाही, मी कसा लढू माझ्याच नातेवाईकांशी, मित्रांशी, हे जेव्हा अर्जुन म्हणाला, तेव्हाही अर्जुन तुमच्या आमच्यासारखाच होता. कुठल्याही सज्जन सरळ माणसाला विनाकारण वितंडवाद, भांडण, लढाया, अमुक तमुक काही नको असतं. त्यालाही तेच झालं आणि मग भगवंतांना त्याला भगवद्गीता सांगावी लागली. तर हा सगळा संदर्भ आहे भक्तीशी जोडलेला. आणि परमात्मा, त्याचं कार्य आणि परमात्म्याशी जोडणं म्हणजे काय, कोणते गुण त्यासाठी लागतात, हे सगळं या अध्यायामध्ये आहे. असा हा भक्तियोग आहे. काय आहेत हे 2 शेवटचे श्लोक? तर भक्त्यात्वनन्या शक्य अहमेवं विधोर्जुन ज्ञातुं द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. की अनन्य भक्ती केलीस तरच माझं चतुर्भुज रूप तुला जाणणं आणि त्या रूपामध्ये तू प्रवेश करणं शक्य आहे, हे भगवंतांनी सांगितलंय. आणि दुसरं म्हणजे कुठला अनन्य भक्त माझ्याजवळ येऊ शकतो, माझ्यात पूर्णपणे माझ्याशी एकरूप होऊ शकतो, ते शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलंय 11व्या अध्यायातल्या. मत्कर्मकृत मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेति पांडव. तर जो माझ्यासाठीच सगळी कर्तव्य कर्म करतो, जो मतपरायण आहे, ज्याने आसक्ती सोडलेली आहे, संगवर्जितः, जो निर्वैर सर्वभूतेषु,
ज्याने आपल्यावर अपकार केले, आपल्याला त्रास दिला, आपला द्वेष मत्सर केला, त्यांच्यावर सुद्धा प्रेम करणारा जो आहे, असा जो कोणी, तो माझ्याशी एकरूप होऊ शकतो. इथेही आपल्या लक्षात येतं की एका दृष्टीने ही स्थितप्रज्ञाची, ज्ञानी भक्ताची लक्षणं आहेत, की हे जे काही सगळं इतकं त्याला विशेषणं लावलेली आहेत ते अशी आहेत. आणि यामध्ये मग हे जे सगळं आहे त्यात सगुण आणि निर्गुण दोन्ही, म्हणून मग हा जो एवम शब्द येतो ना, एवम 12व्या अध्यायाचा पहिला श्लोक, एवम सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषां के योग वित्तमाहा. आता असा जर त्याचा आपल्यासाठी एक वेगळा अर्थ लावायचा असेल किंवा रचना करून घ्यायची असेल तर कसं होईल? थोडंसं आपल्यासाठी, एवं सततयुक्ता ये भक्ता त्वां पर्युपासते ये च अपि अक्षरम अव्यक्तम तेषां के योगवित्तमः. त्यांच्यामध्ये उत्तम योगी कोण, उत्तम असा भक्त कोण, कशामध्ये? तर जे सतत तुझ्याशी जोडलेले राहून तुझी भक्ती करतात, आणि काही जण अक्षर, अव्यक्त, अनिर्वचनीय अशा निर्गुण निराकाराची भक्ती करतात. त्या दोहोंमध्ये योगवित्तम म्हणजे उत्तम योगी कोण? इथे आपल्या पुन्हा लक्षात येतं की या अध्यायातला भक्त हा योगी भक्त आहे, जोडलेला भक्त आहे. तो कसा जोडला जातो आणि कसं जोडलं गेलं पाहिजे हे तो सगळं या अध्यायामध्ये भगवंत सांगता आहे. तर या अध्याय संगती ही जी आपण लक्षात घेतली त्याच्यात या दोन गोष्टी आपल्याला स्पष्ट झाल्या की या भक्तियोगामध्ये सगुण आणि निर्गुण याविषयीची चर्चा आहे. 6-7 गोष्टी या अध्यायामध्ये बारकाईने पाहिल्या तर दिसतात, त्या मी सांगते पुढे. सगुण आणि निर्गुण, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आपण ऐकलेलं असतं. आपल्यालाच कळत नाही की परमात्मा कसा आहे, तो सगुण आहे का निर्गुण आहे. आपण सर्वसामान्य माणसं सगुणाची पूजा करतो, निर्गुणाची का करत नाही? त्याचं उत्तर या अध्यायामध्ये दिलेलं आहे की निर्गुण हे अत्यंत अवघड आहे कळायला, पोचायला. का अवघड आहे? ते अव्यक्त आहे, अक्षर आहे, अनिर्देश्य आहे, अनिर्वचनीय आहे. तिथपर्यंत पोचणं त्यासाठी एकतर देहाला कष्ट खूप आहेत आणि मनालाही आहेत. जो योगी निर्गुणाची उपासना करतो तो एकाकी असतो. त्याला कुठलाही धर्मगुरू, पंथ काही नसतं. त्याला स्वतःचा मार्ग स्वतः शोधायचा असतो. आणि तो कसा? तर स्वतःमध्ये खोल आत उतरून त्याने आपला स्वचा शोध घ्यायचा असतो आणि तिथपर्यंत पोचायचं असतं. याला किती वर्ष लागतील, तिथे पोचता येईल की नाही, काहीही माहिती नाही. असा हा निर्गुणाचा प्रकार आहे. आता काही निर्गुण निराकाराची भक्ती करणारे योगी सर्वसामान्यांसाठी या पृथ्वी तलावर अवतार घेतात, हे आपल्याला माहीत आहे. तिथे तो एका उंचीवर गेला की तो मोक्षापर्यंतच पोचला. पण काही जण परत अवतार घेतात, तो एक अपवाद आपण मानूया. पण एरवी मात्र या पृथ्वी तलावरती जो आनंद आहे, जी विविधता आहे, जे सौंदर्य आहे, जे प्रेम आहे, माया आहे, त्या सगळ्यापासून तो तुटतो, त्याचा संबंधच संपतो. म्हणजे एखादं फळ झाडावरनं काढलं तर त्याचं ते देठ तुटलं झाडापासून की फळ झाड वेगळं. तसं या माणसाचं ते एका प्रचंड उंचीवरती पोचतात आणि तिथनं परतीची वाट नाही. अपवाद फक्त मी म्हटलं तसं एखादा सामान्य माणसासाठी पुन्हा अवतार घेऊन आला तर असा हा निर्गुण निराकाराची ही अत्यंत अवघड अशी एकाकी अशी वाट आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला या वाटेने जाणं अतिशय अवघड असतं. कारण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मानवी जीवनाचा हेतू काय? मानवी जीवनाचा हेतू स्वतःला कुठेतरी विरघळून टाकणं, विलीन करणं हा नाही आहे.
स्वरूपाचा आनंद घेणं. स्वरूपाचा आनंद म्हणजे काय? तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये जे परमतत्व दडलेलं आहे, जो परमात्मा आहे, जो आनंद आहे, जे सौंदर्य आहे जीवनातलं, त्यात ते शोधत राहणं. हे द्वंद्वात्मक जीवन आहे. इथे आशा, निराशा, सुख, दुःख सगळं काही आहे. पण ते सगळं पचवून आपण आनंदी राहतो, दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालतो, त्याला सोबत देतो. हे जे काही सगळं आपण करतो म्हणजे ह्या जीवनावर आपण प्रेम करतो. निर्गुण निराकारामध्ये जीवनावरचा प्रेम हा भाग हे नाहीच. तिथे फक्त परमात्म्याशी एकरूप होणं. या उलट इथलं जे जीवन आहे ते हे असं आहे. त्याच्यासाठी आपलं मानवी जीवन आहे. आणि म्हणून मग सगुणोपासना का आपल्याला जमते आणि आवडते? तर आपल्यासमोर एखादी मूर्ती असते. कोणी श्रीकृष्णाची भक्ती करेल, कोणी दत्ताची करेल, कोणी रामाची, कोणी मारुतीची, कोणाची देवदेवता कुठलीही असू दे. पण त्या मूर्तीच्या दर्शनाने आपल्याला आनंद होतो. तिची आपण जी पूजा करतो, हार फुलं नैवेद्य ठेवतो, आरती करतो, निरांजन उदबत्ती लावतो, या सगळ्यामधून मनाला एक प्रकारचा विलक्षण आनंद प्राप्त होत असतो. मन तृप्त होतं, सात्विक समाधान मिळतं. हजारो दिव्यांनी इलेक्ट्रिकच्या जे आपल्याला मिळणार नाही ते एका निरांजनाच्या ज्योतीने मिळतं, या समयच्या प्रकाशामध्ये मिळतं. याचा अर्थ कुठेतरी आपलं अंतरंग फुलून येतं सात्विक आनंदाने आणि जीवनावरचा भक्तिभाव, जीवनावरचं प्रेम वाढतं. म्हणून हे सगुण भक्ती ही महत्त्वाची आहे. तिथे माणूस तल्लीन होतो. सामान्य माणसाच्या बाबतीत हे आहे, लहान मुलांच्या बाबतीत आहे. लहान मुलगी बाहुलीशी खेळते पहा, किती तल्लीन झालेली असते. ती बाहुली कशी का असेना, तिचा फ्रॉक मळका असेल, फाटका असेल, कुठे हात तुटलेला असेल, नाही तर ती प्लास्टिकचा असेल, ते उकरून काढतात मुलं. त्याला टीट काय लावतील, काही करतात, पण ही माझी बाहुली आहे. मग तिला अगदी खरं खरं कोणीतरी बाळ असल्यासारखं थोपटतात, गाणं म्हणतात, भरवतात, पोरी सगळं काही करत असतात. म्हणजे ते एक भावविश्व असतं. जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा समोरची मूर्ती आणि आपण याच्यामध्ये काही काळ एक भावविश्व निर्माण होत असतं. आणि आपली सगळी सुख दुःख, आशा आकांक्षा आपण त्याच्याशी बोलत असतो की देवा हे घडू दे, माझ्या मुलाला यश मिळू दे, माझा अमुक अमुक होऊ दे, कोणाचंही दुःख, कोणालाही दुःख देऊ नको, वगैरे वगैरे. तसंच कलावंताच्या बाबतीत आहे की कलावंताची जेव्हा समाधी लागते, मग ते संगीत असेल, चित्रकला असेल, शिल्पकला असेल, त्यावेळेला ती जी संगीत साधना करताना तंबोरे जुळलेले आहेत आणि रियाज चाललेला आहे, तर तो जो चेहऱ्यावरचा भाव असतो ती परमात्म्याचीच पूजा असते कुठल्याही कलावंताच्या बाबतीत. एखादा लेखक लिहित असेल, कलावंत गात असेल, चित्रकार चित्र काढत असेल. हेच वैज्ञानिकाच्या बाबतीमध्ये आहे. वैज्ञानिक सुद्धा जेव्हा संशोधनामध्ये घडलेला असतो त्यावेळेला त्याला सगळ्याचा विसर पडत असतो. पण या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कुठली आहे की हे सगळ्या कृती ह्या सर्व प्राणीमात्रांच्या हितासाठी, सर्वभूत हिते रताहा अशा झालेल्या असल्या पाहिजेत. विज्ञानाने एखादा भयानक शोध लावायचा आणि संहार करायचा सगळ्याचा, हे नाही आहे, हे नको आहे व्हायला. म्हणजे निर्गुण हे काय आहे? संहारक रूप आहे, उग्र रूप आहे. म्हणून अर्जुनाला ते सहन झालं नाही ना. तर म्हणून मग हे निर्गुणाची पूजा नाही, सगुणाची का? तर सगुणामध्ये अतिशय जीवनावर प्रेम करण्याची एक भाववृत्ती आहे. आणि आपण सर्वसामान्य माणसं भावनेवरच जगतो. कितीही आपण म्हटलं मी काय अशी लेचीपेची नाही, तरी नाही, आपण पटकन हलतो आतून कुठेतरी एखाद्या आनंदाच्याही घटनेने, दुःखाच्याही घटनेने. हेच तर जीवन आहे. त्या सगुण निर्गुणाचा हा इतका असा व्यापक अर्थ आहे. आता ज्या वेळेला अणुबॉम्बचा शोध लागला त्यावेळेला जे आपण वाचतो ना की कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुमिह प्रवृत्ता, हा जो 11व्या अध्यायातला श्लोक आहे तो आठवला की हा शोध लागला खरा, पण अणुबॉम्ब काय करू शकतो आणि त्याने दाखवलंच. महायुद्धाच्या वेळेला जी शहरं बेचिराग झाली, म्हणजे हा शोध लावला, त्यामागे बुद्धी कष्ट सगळे होते, पण घडलं काय? म्हणजे हे जे शोध लागतात ते वैज्ञानिक शोध हे मानवाच्या हितासाठी असायला पाहिजे. कुठल्याही कलेची निर्मिती हितासाठी असायला पाहिजे.
म्हणून मग जी सेन्सॉरशिप वगैरे असते ना, की समाजामध्ये वाईट संदेश जाईल असं कलेने काही करायचं नाही, वाटेल ती चित्र काढायची नाही. हे जे काही सगळं असतं त्याचा सगळ्याचा अर्थ हा इतका व्यापक आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण या दोन्हीमध्ये सगुण भक्तच श्रेष्ठ हे उत्तर भगवंतांनी या अध्यायामध्ये दिलेलं आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं असं आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी ते सांगून टाकलं. तिसऱ्यापासून ते काय सांगतायत की निर्गुण कसं असतं, तर 8 गोष्टी तिथे दिसत आहेत. अचिंत्यम सर्वत्र गम अनिर्देश्यम कूटस्थम ध्रुवम अचलम अव्यक्तम अक्षरम असं हे निर्गुण आहे. ह्या मनबुद्धीच्या पलीकडचं आहे, ते सांगता येणार नाही. नित्य आहे, अचल आहे, निराकार आहे, अविनाशी आहे. पृथ्वीतला तलावरचं सगळं विनाशी आहे, पण जोपर्यंत आपण या जगात आहोत तोपर्यंत आपल्यासाठी हे सगळं खरं आहे. तर असं हे आहे. आणि म्हणून सर्व या दोन्ही ठिकाणी म्हणजे गीतेमध्ये काय किंवा ज्ञानदेवानी काय हेच सांगितलंय की सगुणाची पूजा करा पण निर्गुणाची जाणीव ठेवून करा. या सगळ्याच्या पलीकडे एक परमतत्व आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. ती जर नसेल तर कुठेतरी आपल्या विचारामध्ये आपल्या भक्तीमध्ये एक प्रकारचा अपुरेपणा येतो. या पुढच्या श्लोकामध्ये निर्गुण अवघड का हे सांगितलंय. क्लेशोधिकतरिस्तेषाम अव्यक्ता सप्तचेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःखम देहवद्भिरवाप्यते, की हे अत्यंत अवघड अशी ही गोष्ट आहे. क्लेश आहेत त्याच्यामागे. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे निर्गुणाच्या उपासनेमध्ये कधी कधी काही सिद्धी प्राप्त होतात योग्यांना, आणि त्या सिद्धींचा वापर करण्याची इच्छा कधीतरी होते आणि त्यांची भक्ती किंवा श्रद्धा सबल होते. सिद्धींचा वापर त्यांनी कधीही करायचा नसतो, पण तो केला जातो. तेव्हा तेही त्या परमार्थाच्या मार्गामधला तो एक अडथळा आहे. त्या निर्गुणापेक्षा सगुण का श्रेष्ठ आहे याची ही सगळी एक वेगवेगळ्या प्रकारची कारणं किंवा तत्व ही लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून मग मतपरायण भक्त असं त्यांनी जे म्हटलेलं आहे. आणि मग परमेश्वराने आश्वासन काय दिलेलं आहे, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. माझ्यामध्ये जो पूर्णपणे मन गुंतवून टाकतो त्या प्रेमी भक्तांचा मी या संसारातनं तत्काळ त्यांचा उद्धार करतो. हा संसार मृत्यूरूप संसार सागर, त्याच्यातनं मी उद्धार करतो. त्याच्यासाठी अट हीच आहे की त्यांनी सतत माझ्याशी एकरूप राहिलं पाहिजे, माझ्यामध्येच चित्त गुंतवलं पाहिजे. तर आता हे जे 6 मी म्हटलं हे टप्पे म्हणा किंवा काही मुद्दे म्हणा या ह्याच्यामध्ये मला दिसतात. आता मी एक सांगितलं, पहिला अर्जुनाचा प्रश्न, मग सगुण निर्गुणाचं स्वरूप 2 ते 5 अध्यायात आलं. भगवंताचं हे आश्वासन, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. काही करू नको, फक्त मन माझ्याशी कायम एकरूप ठेव. म्हणजेच आपल्या सोप्या साध्या भाषेमध्ये प्रत्येक कृती परमेश्वराचं स्मरण करून करावी. आपल्याला जुन्या पिढीतले जे आपल्याही अगदी आजी पणज्या सांगायच्या की अगदी स्वयंपाक करताना सुद्धा रामाचं नाव घेऊन करा, पहिल्यांदा श्रीराम म्हणा म्हणजे पदार्थ चांगला होतो. आता एक वेळ ते कोणाला अंधश्रद्धाही वाटेल, तुम्ही नीट केलं नाही तर तो बिघडणारच आहे, पण देवाचं नाव घ्या याचा अर्थ काय आहे, मनामध्ये सद्भाव असावा, हे महत्त्वाचं आहे. ज्यांच्यासाठी आपण कृती करतो आहोत, आपल्या प्रेमातल्या माणसांसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी किंवा मैत्रिणींसाठी, तर त्याच्या मागे सद्भाव असावा, हा त्याच्या मागचा भाव होता. त्या परमेश्वराचं स्मरण हे सतत असावं, त्याचा अर्थ तो आहे. त्यानंतर त्यांनी भगवत प्राप्तीचे मार्ग सांगितलेले आहेत. बघा, भगवत प्राप्तीचे मार्ग त्याच्यामध्ये पहिलं हेच सांगितलं, मय्येव मन आधस्त्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. माझ्यामध्ये जर तू मन ठेवलंस तर तू माझ्यातच राहशील, याबाबत शंका नाही.
आणि मग तेही करता येणार नसेल, एक एक पायऱ्या त्यांनी सांगितल्या आहेत, तेही तुला करता येणार नसेल तर अभ्यास योग कर. अभ्यासाने अनेक गोष्टी साध्य होतात. अभ्यास योगाने माझी प्राप्ती कर. तेही तुला जमणार नसेल तर माझ्यासाठी कर्म कर. कर्मही जमणार नसेल तर सगळंच मला अर्पण कर. एक 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 टप्पे त्याने या ठिकाणी सांगितलेले आपल्याला दिसतात की हे जमत नसेल तर ते कर, ते नसेल तर हे कर. आणि 12व्या श्लोकामध्ये महत्त्वाचा आणि छान श्लोक आहे की श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांती निरंतरम. शेवटी शांती आहे. श्रेय कशामध्ये? ज्ञानापेक्षा अभ्यासामध्ये आहे. त्याच्याही पेक्षा काय श्रेष्ठ आहे तर ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानापेक्षा सर्व कर्मांचा त्याग श्रेष्ठ आहे आणि त्या त्यागामुळे शांती मिळते. आपल्या संपूर्ण भारतीय तत्त्वज्ञानामध्ये त्यागाचं महत्त्व अतिशय आहे. आपल्याला आसक्ती असते, प्रत्येक गोष्टीची आसक्ती असते, हे हवं ते हवं ते हवं. आई ही जी संकल्पना आहे तिला श्रेष्ठ का मानलं जाते? आई ही त्यागमूर्ती असते असं म्हटलं जातं की आई मला काय हवं आहे असं म्हणत नाही, ती देतच असते सदैव. तर हा जो त्याग आहे करण्याची जी बुद्धी आहे ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. का? कारण त्यातून शांती मिळते. परमशांतीसाठी सगळं जग आज खरं म्हणजे अस्वस्थ आहे की सगळं काही आहे, फक्त शांतता म्हणजे बाह्य शांतता केवळ नाही, आंतरिक सुद्धा. तर ही जी शांती आहे ती कुठच्या गोष्टीने मिळते हे सगळं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग शेवटच्या श्लोकांमध्ये त्यांनी भगवंताला प्रिय होणाऱ्या भक्ताची लक्षणं कुठली ते सांगितलेलं आहे. म्हणजे हे जे सगळे 6 टप्पे आणि शेवटचा जो श्लोक आहे की हे धर्ममय अमृताचं निष्काम असा हा एक योग आहे. शेवटचा जो 20वा श्लोक आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की निष्काम अमृताचं हे प्रेमभावनेनं जे सेवन करतात ते महत्त्वाचे आहेत, भक्त आहेत खरे. आणि हा एक प्रेमयोग आहे, हा एक भक्तियोग आहे, हा एक प्रकारे ज्ञानयोगही आहे. तेव्हा सगळे जे शब्द आहेत ते एकमेकांना पूरक असेच आहेत. आणि या वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे ज्ञानयोगाने, ध्यानयोगाने, भक्तियोगाने शेवटी काय गाठायचं आहे, ध्येय काय तर परमेश्वराला प्राप्त करून घेणं किंवा त्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करणं. भगवंतांनी हेही सांगितलं आहे की निर्गुणाची भक्ती करणारे आणि सगुणाची भक्ती करणारे हे दोघेही शेवटी माझ्याचपर्यंत येऊन पोचतात, फक्त त्यांचे मार्ग वेगळे आहेत. त्यांचं ध्येय जे आहे ते शेवटी एकच आहे आणि ते ध्येय जे पूर्ण करू शकतील ते माझ्यापर्यंतच येऊन पोचणारे आहेत. तर असा हा भक्तियोग 20 श्लोक, पण त्याच्यामध्ये हे 5-6 असे वेगवेगळे विषय आलेले दिसतात. मग आता हा जो प्रिय भक्त आहे, ज्या सगळ्या भक्तीबद्दल त्याने आत्तापर्यंत सांगितलं की भक्तीने तू माझ्याजवळ येऊन पोचशील किंवा सगुण भक्तच श्रेष्ठ आहे, तो भक्त असतो तरी कसा, कसा असायला पाहिजे, हे सगळं वाचल्यानंतर परत आपल्या लक्षात येतं की ही सगळीच जीवनमुक्ताची, स्थितप्रज्ञाची अशीच ही लक्षणं आहेत. ही काय काय त्यांनी सांगितलेलं आहे? अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. हा कसा आहे? अद्वेष्टा, कोणाचाही द्वेष न करणारा, सर्व भूतांशी, भूतमात्रांशी मैत्र, प्रेम असलेला, करुण, ज्याच्या अंतःकरणामध्ये करुणा आहे, माया आहे, प्रेम आहे. निर्ममो निरहंकारः, तो निर्मम आहे, ममता नाही. ममता म्हणजे इथे आसक्ती, असं प्रेम असं नाही. निरहंकारी आहे, अहंकार कसलाही नाही. आणि सुख दुःखाच्या दोन्ही बाबतीमध्ये जो समान पद्धतीने वागतो, म्हणजे सुख आणि दुःख समान मानतो. आता सहज लक्षात येतं की ही स्थितप्रज्ञाचीच लक्षणं आहेत, सामान्य माणसाची नाही आहेत. आपल्याला दुःखाने दुःखच होणार, सुखाने सुखच होणार. आणि क्षमी,
क्षमा करता येणं ही अत्यंत अवघड अशी गोष्ट असते. माणसं राग मनात धुमसट ठेवतात. 50 वर्षापूर्वीच्या गोष्टीसुद्धा आठवत राहतात. अमक्या वेळेला अमका माझ्याशी असा वागला. हे जे काही आहे त्याला म्हणजे सोपे आणि साधे शब्द आहेत, पण आचरणात आणण्याच्या दृष्टीने विचार करा, सामान्याला कठीण असतात. म्हणून तर गीता वाचायची आणि त्यातलं कणभर का होईना आचरणात आणता आलं तर आणायचं. म्हणून मी म्हटलं की स्थितप्रज्ञाचीच लक्षणं आहेत आणि ती त्यांनी सांगितले. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्त समे प्रिया. जो सदैव संतुष्ट असतो, ज्याला कुठल्याही प्रकारची नाराजी दुःख तक्रार हे माहीत नाही, सततम योगी असा जो आहे जोडलेला आहे माझ्याशी, यथात्मा आहे, दृढनिश्चय करणारा आहे आणि मुख्य म्हणजे मय्यर्पित मनोबुद्धी, मलाच ज्यांनी मन आणि बुद्धी अर्पण केलेली आहे असा जो भक्त आहे. प्रत्येक ठिकाणी समय भक्त मे प्रिय असे शब्द या ठिकाणी येतात, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा मन आणि इंद्रिय यांना ताब्यात ठेवणं हे स्थितप्रज्ञाला जमू शकतं. आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये ते जमतं, कारण अनेक तऱ्हेची आकर्षणं माणसाला असतात. दुसरा एक महत्त्वाचा विचार त्यांनी सांगितला, यस्मान न द्विजते लोको लोकांनो द्विजते चयहा. ज्याच्यामुळे कोणालाही उद्वेग वाटत नाही, ज्याचा त्रास वाटत नाही, कटकट वाटत नाही, पीडा वाटत नाही, कशाला आला आहे इथे हे असं वाटत नाही, किंवा ज्याला लोकांबद्दल वाटत नाही, दोघांनाही एकमेकांबद्दल आपुलकी असेल, निदान द्वेष मत्सर राग तिरस्कार नसेल, हर्षामर्ष भयोद्वेगही दोन्ही बाबतीमध्ये हा समान असतो, तो उद्विग्न होत नाही. हर्ष मत्सर भय उद्वेग हे काहीही त्याच्या ठिकाणी असत नाही, असा जो तो मला प्रिय आहे. सच मे प्रिय हे शब्द प्रत्येक ठिकाणी येत आहेत. आणि तो कसा आहे, अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो भक्त समे प्रिय. जो अनपेक्ष, कसलीही अपेक्षा आकांक्षा न बाळगणारा, जगामध्ये आपल्याला असं जगता येणं अवघड आहे. जो शुची म्हणजे पवित्र आहे, आत बाहेर शुद्ध आहे, स्वच्छ निर्मळ मनाचा आहे, जो चतुर आहे, दक्ष आहे, उदासीन म्हणजे पक्षपात न करणारा, भेदभाव न करणारा आहे, तटस्थ. तटस्थपणे एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या घटनेकडे पाहणं सामान्य माणसाला फार अवघड जातं. ही सून आहे आणि ही मुलगी आहे, तटस्थपणे दोघींचा विचार करता यायला हवा, जे अवघड जातं, कारण शेवटी रक्ताचं नातं आहे. तेव्हा असं हे जे व्यवहारामध्ये गुंते असतात, ते गुंते बारकाईने जर विचार केला तर ते सोडवायला गीता किती मदत करते. गीता का एवढी थोर मानली जाते, तर खरोखरच ती जीवनगीता आहे. का आहे, आपण जेवढा विचार करू ना आणि आपल्या जीवनाशी ती जोडून घेऊ, तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरंच हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपण किती ते जगू शकतो, किती आचरणात आणू शकतो. आपण काही कोणी दुष्ट वाईट माणसं नाही, पण तरीसुद्धा जगताना अनेक प्रकारच्या समस्या, छोट्या छोट्याच, आपलं जीवन छोटं, आपण छोटे, आपल्या समस्या एवढ्या एवढ्याच असतात. ती काही राष्ट्रीय समस्या नाही किंवा जागतिक पातळीवरचा तो प्रश्न नसतो, घरचाच असतो. पण तो घरातल्या स्वास्थ्य, शांतता, आनंद हा टिकवणं की गमावणं या दृष्टीने महत्त्वाचा असतो. आणि म्हणून तिथे आपल्याला कोणी फार मोठी लोकोत्तर विभूती येऊन सल्ला देणार नाही आहे. तर हे ग्रंथ जे आहेत, हे ग्रंथ आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. जसं आहार विहाराबद्दल गीतेने सांगितलं आहे ना, आहार कुठला चांगला कुठला वाईट, तसंच हे वर्तनाबद्दलचं आहे. अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितली, पण शेवटी मी म्हटलं तसं की तुम्ही आम्ही सुद्धा एका प्रकारे अर्जुनच असतो. आपल्या मनात एक डायलेमा, संभ्रम निर्माण होतो की नाही, की मी हे करू का ते करू, हे योग्य का ते योग्य, अमुक वेळेला काय योग्य आहे. हे आत्ता कोणाला चुकीचंही वाटेल कदाचित, पण निर्णय मला घ्यायचा आहे, ती जबाबदारी पण माझीच आहे. मग त्यासाठी काय, सर्वभूत हिते रता म्हणजे सर्व प्राणीमात्रांचं कल्याण नाही, निदान कुटुंबातल्या माणसांचं कल्याण, की घरातल्या कमीत कमी घरातली माणसं दुखावली जातील, कमीत कमी दुखावली जातील, अशा प्रकारे वागणं, निर्णय घेणं
आणि विशेषतः कुटुंब प्रमुखावरती ही जबाबदारी असते, घरातल्या मुख्य स्त्रीवरती ही जबाबदारी असते. तर हे जे बारीक बारीक गोष्टी आहेत ना, तर असा विचार करता करता माझ्या असं लक्षात येतं की आपण हे गीतेचा अर्थ किंवा हे सगळं समजतं. जसं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत आहे ना, नुसतं त्या ओव्या आपण वाचतो, त्याचा अर्थ कळतो, दिलेला असतो, पण त्याच्यातला गर्भित अर्थ आणि त्यातलंही आपल्याला लागू पडणारं काय आहे, आपण त्यातनं काय घेऊ शकतो, तर या अशा अशा बारीक बारीक गोष्टी असतात. उदासीन हा पक्षपात न करणं, गतव्यथा दुःखातून मुक्त होणं, हे आपल्याला अवघड जातं. खूप सल असतात माणसाच्या मनामध्ये, बारीक 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 असतात. काही मोठे असतील, काही छोटे असतील, अन्याय झालेलाही असतो, सहन केलेला असतो, अनेक गोष्टी असतात. पण त्या सगळ्या मनातनं काढून टाकणं, याच्यासाठी कुठेतरी आपल्याला हा परमार्थ मार्ग किंवा गीतेसारख्या ग्रंथांचं वाचन हे उपयोगी पडत असतं. सर्वारंभ परित्यागी सहा मद्भक्त हा मे प्रिय, असा हा जो भक्त आहे तो मला प्रिय आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारे नुसताच आरंभ करायचा हेही नाही. जो अंतर्बाह्य शुद्ध आहे, चतुर आहे, तटस्थ आहे, दुःखमुक्त आहे, सगळी लक्षणं बघा तुम्ही स्थितप्रज्ञाची आहेत. आपण स्थितप्रज्ञ नाही, पण सुवर्ण मध्य कुठेतरी काढता येतो. आणि हळूहळू का होईना, आपण शिल्पकार जसं दगडावर चिन्नी मारून मारून मूर्ती घडवतो, तसं आपण स्वतःला घडवू शकतो. की मी 5 वर्षापूर्वी मी अशी प्रतिक्रिया दिली असती या घटनेवर, पण आता नाही देणार. म्हणजे आपण म्हणतो ना की माणूस हा विकसनशील प्राणी आहे, त्याचं मन सुद्धा असं विकसित होत गेलं पाहिजे. काही माणसं वयाने वाढतात, पण विचाराने वागण्याने बालच असतात. मेंटल एज फार कमी असतं त्यांचं, वय मोठं आहे, हे आपल्याला दिसतं समाजामध्ये. म्हणजे तुम्ही तुमच्या वयाबरोबर, अभ्यासाबरोबर, वाचनाबरोबर, श्रवणाबरोबर विकसित होत गेलं पाहिजे. आणि आपल्याला तपासत गेलं पाहिजे की खरंच आपण कुठेतरी मागच्यापेक्षा 2 पावलं पुढे गेलो का. शेवटी वाढदिवस म्हणजे तरी काय, वय वाढतच असतं, त्याच्यासाठी आपल्याला काही करावं लागत नाही. आपण वाढलोय का, मनाने, बुद्धीने काहीतरी नवीन चांगलं काहीतरी शिकलोय का, स्वभावात काही बदल झालाय का, वृत्तीत बदल झालाय का. आपल्या हातून कळत नकळत चुका होतच असतात, कोणाच्या होत नाही, पण त्या चुका मनाशी कबूल करून बदल करत राहणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते मला इथे सगळं दिसतं. यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती, शुभाशुभ परित्यागी भक्तिमान न समे प्रिया. हा जो कोण आहे तो कधी हर्षाने वेडावत नाही, सामान्य माणसासारखा कोणाचाही द्वेष करत नाही. काही माणसं असे दिसतात की त्यांना काही मिळालं की इतका काही जल्लोष करतात, संयमच माहिती नाही. आजच्या पिढीला तर फारच जाणवतं ते. म्हणजे आनंदोत्सव करावा, पण त्याला मर्यादा पाहिजे, आणि तो कुठल्या प्रकारे करायचा हा आणखीन वेगळा विषय आहे. तर तर हा हर्षयुक्त नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, इच्छा करत नाही. शुभ अशुभ सर्व कर्मांचा तो त्याग करतो. आता शुभाचाही त्याग का, तर त्याच्यामध्ये अडकून नाही राहायचं. आपल्या आयुष्यात काही चांगली घटना घडली तरी सुद्धा तिचा नम्रपणे सात्विक वृत्तीने स्वीकार करायचा आणि शांत राहायचं. ही शांती आपल्याला एक बळ देत असते, आणि हे त्यांना सांगायचं आहे. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो. अवघड आहे. शत्रू आणि मित्र, आपल्याला शत्रू कोणी नसतात, पण काहींच्या बाबतीत कुठेतरी मनात खुटखुट असते. मग आपलं झुकतं माप आपल्या आवडत्या व्यक्तीला दिलं जातं. मग त्या दोन्हीबद्दल समान वागणूक राहणं, आणि मान आणि अपमान तो तर भयंकरच गोष्ट आहे जगताची. की जरा काय झालं की माझा अपमान झाला हे असं आपण मानत असतो, पण त्या दोन्हीकडे दुर्लक्ष. मान मिळाला, सन्मान झाला, कुठे सत्कार झाला, काही कौतुक झालं, तेही नम्रपणे स्वीकारलं पाहिजे. आणि कोणी दुर्लक्ष केलं, अपमान केला, तर त्याचीही खंत न बाळगता आपलं काम आपण करत राहणं. हे साध्या साध्या गोष्टी आपण शिकू शकतो आणि आचरणात आणू शकतो. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जित. सगळी जी द्वंद्व आहे जीवनातली, आता हा योगी माणूसच हे करू शकतो. कुठेही बर्फामध्ये जाऊ नये ते राहतात, अनेक गोष्टी आपण वाचतो. तर ही जी द्वंद्व आहेत, त्या द्वंद्वाच्या बाबतीमध्ये सुद्धा
आपण एक साधारणपणे सामान्य माणसाला जेवढं जमेल तेवढं एक समान वागणूक ही ठेवू शकतो. आणि मुख्य म्हणजे संग विवर्जिता, हे शक्य आहे. आसक्ती सोडून देणं हे विचारी स्त्रीला किंवा पुरुषाला अगदी शक्य आहे. अशक्य गोष्ट नाही आहे सामान्यांना सुद्धा. पण काही जणांना शेवटपर्यंत आसक्ती असते. अगदी म्हणतात ना, हाडं स्मशानात जायची वेळ आली तरी माझं बोचकं आणि माझं हे दागिने ते काही सुनेच्या हातात किल्ल्या द्यायच्या नाहीत, त्या मुलांना काही सांगायचं नाही. हे आपण बघतोय समाजामध्ये की मी आहे तोपर्यंत मी काय कोणाला पण ठीक आहे ना, द्या ना पुढच्या पिढीच्या ताब्यामध्ये, त्यांनाही काही करू दे, चुकलं तर सांगा. पण हे सत्ता सोडणं, मग ती स्वयंपाकघरातली असेल नाहीतर आणखीन कुठली देणं घेणं वगैरे व्यवहारातली असेल, पण मी ठरवीन ते, अशा प्रकारे आपण वागताना खूप जण बघत असतो. ही आसक्तीच आहे जीवनाची. थोडीशी निवृत्ती मनाने घ्या ना. ती जर घेतली तर तुम्हाला पुढच्या पिढ्या आपोआप मान देतील किंवा त्यांना प्रेम वाटेल. पण हे फार कमी ठिकाणी आपल्याला दिसतं. आता मी म्हटलं तसं हे योग्यांच्या बाबतीमध्ये गीता सांगते, पण हे आपल्याला सुद्धा लागू असतं. आणि त्यातनं जे शिकायचं आहे ते हेच आहे, पूर्णपणे आसक्ती माणसाची काही जात नाही, हे खरं आहे. पण निदान वखवक तरी जाऊ शकते. दुसऱ्यावर अन्याय करून किंवा दुसऱ्याला संधी न देता मीच सगळं करणार हे म्हणणं हे बरोबर नाही. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केनचित. निंदा स्तुती समान मानणं काही प्रमाणामध्ये निश्चितपणे हे शक्य आहे. आणि संतुष्टता ही आतून यायला लागते. काही माणसं खरंच मनाने वृत्तीने इतकी शांत समाधानी असतात, कसलीही त्यांना वखवक नसते. स्थिर बुद्धी असणं ही आजकाल फार दुर्मिळ झालेली गोष्ट मला दिसते. माणसं अतिशय चंचल झालेली आहेत. आज एक बोलतील, उद्या एक बोलतील. निर्णय शक्ती, पॉवर ऑफ डिसिजन टेकिंग, आणि विशेषतः आता आपण ज्या वयामध्ये सगळे आहोत त्यांच्या बाबतीत फार महत्त्वाची आहे. व्यवहारामध्ये सुद्धा, व्यवहारातच जास्त, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तर आहेच आहे, पण ही नसते. काय करू कळत नाही, ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल, मग जाऊ दे काही का होईना, हे नाही आहे. तेव्हा स्थिर बुद्धी असणं कुठल्याही बाबतीमध्ये विचारपूर्वक निर्णय घेऊन एखाद्या गोष्टीचा मनाशी ठामपणे मग तो निर्णय अंमलात आणणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. पण ती बरेच जणांना जमत नाही. हे सगळं भक्ताच्या बाबतीमध्ये मी भगवंतांनी सांगितलेलं आहे. मी ते सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला जोडून मांडण्याचा प्रयत्न करते आहे की शेवटी त्या पातळीवर आपण काही पोचणार नाही आहोत. मग आपण ह्याच्यातनं काय घेऊ शकतो, तर हे घेऊ शकतो. आणि म्हणून जे शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की हा अध्यायच किंवा हे विवेचन म्हणजे धर्ममय अमृत आहे. फार सुंदर शब्द वापरलेले आहेत बघा, की हे धर्ममय अमृत असं का आहे, तर याला धर्माची, मानव धर्माची शाश्वत जीवनमूल्य असलेल्या गोष्टीचं एक पाठबळ आहे. आपण जीवनात काही मूल्य वापरत असतो. धर्म म्हणजे काय? धारयती सा धर्म. धारणा जीवनाची काय आहे? आपण म्हणतो की हे माझ्यावरचे संस्कार आहेत, हे माझ्या कुटुंबातले संस्कार आहेत. या पद्धतीनेच आपण जगत असतो, म्हणजेच आपला तो जीवन धर्म असतो. काय वाटेल ते झालं तरी मी लाज घेणार नाही, हा धर्मच आहे. तेव्हा हा धर्म, याचा अर्थ काय हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म असा अर्थ नाही आहे तिथे. तर तुमचा जीवनविषय, तुमचा मूल्यभाव काय आहे, कोणत्या पातळीवरनं, वैचारिक पातळीवरनं तुम्ही जगता, कुठली तत्त्व तुम्ही अंमलात आणू इच्छिता, त्याला धर्म म्हणायचं. आणि हे अमृत आहे. अमृत आपल्याला माहिती आहे मृत्यूचा संबंध नाही, ते शाश्वत आपल्याला ठेवणार आहे, संजीवन असं ते आहे. तेव्हा जीवनाचं सोनं झालं आपण म्हणतो ना एखाद्याचं, ते कशामुळे होतं, तर जी माणसं अशा प्रकारची काही तत्व आयुष्यभर कृतिशीलतेने जगलेली आपल्याला दिसतात, तत्व उराशी बाळगून त्यांच्या जीवनाचं सोनं होतं. मागे मी मला वाटतं सांगितलं होतं विवेकानंदांचं जे वचन आहे की जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा तू रडत होतास, बाकीचे हसत होते. जेव्हा या जगातनं जाशील तेव्हा असा जा, बाकीचे रडत असतील आणि तुझ्या मुखावर हास्य विलसत असेल. हे हास्य कसलं असतं? कृतार्थतेचं, तृप्तीचं.
भारतीय संस्कृतीने जी ऋणं सांगितलेली आहेत, मातृऋण, पितृऋण, गुरुऋण, मातृभूमी ऋण वगैरे, ही सगळी ऋणं फेडून आपली कर्तव्य पार पाडून अलिप्तपणे शांतपणे मृत्यू, हे केवढं अहोभाग्य आहे. आणि हेच धर्ममय अमृत आहे. आणि हे कोणाला लाभू शकेल? तर हा जो भगवंताला प्रिय भक्त, त्याची जी लक्षणं सांगितली आहेत, ती लक्षणं ज्याच्यामध्ये असतील किंवा ती लक्षणं जो आपल्या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न करेल, त्याला ते लाभू शकेल व्यवहारामध्ये सुद्धा. आणि भगवंताने तर ही सगळी लक्षणं एका दृष्टीने स्थितप्रज्ञाची सांगितलेली आहेत, ती तुम्हा आम्हालाही लागू आहेत. अर्जुनाला ते सगळं हे सांगता आहेत की माझा भक्त कसा असायला पाहिजे, कोणत्या प्रकारे तो भक्ती करू शकतो, हे सगळं या अध्यायात सांगितलं आहे. भगवद्गीतेचा 9वा अध्याय, 11वा, 10वा, 11वा अध्याय, 15वा अध्याय, हे सगळेच अध्याय खरं म्हणजे सुंदरच आहेत. प्रत्येक अक्षर अक्षर चिंतनीय आहे. उगाच भगवद्गीतेवर एवढे ग्रंथ झाले नाहीत आणि शेकडो लोक बोलत नाही आहेत आपापल्या परीने. पण काही काही असे आपल्याला त्याच्यामधलं विवेचन दिसतं की जे खरोखरच आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये लागू पडतं प्रतिकात्मक रीतीने. अर्जुनाला युद्ध करायचं होतं. आपल्याही जीवनामध्ये युद्धाचे प्रसंग असतात. युद्ध म्हणजे कुठे तलवार घेऊन जायचं आहे अशातला भाग नाही, पण आंतरिक द्वंद्व असतात, भावनांची असतात, कर्तव्याची असतात. आपली इच्छा असो अगर नसो कुणाशी तरी वाद घालायची वेळ येते, विरोध करायची वेळ येते, आणि त्या वेळेला आपल्याला काही आनंद होत नसतो ते करण्यात. पण हे कसं करू का नको असे संभ्रम निर्माण होत असतात. म्हणजे हे जी काही सगळी सर्वसामान्य माणसाचं जगणं आहे, त्या जगण्यातल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारे एक एक अध्याय आहेत. फक्त ते तत्त्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये सांगितलेले आहेत, थोडेसे समजून घ्यावे लागतात. पण वेगवेगळ्या पद्धतीने जर त्याचे अर्थ आपण लावत गेलो तर आपल्या लक्षात येतं की ही भगवद्गीता आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही अंशी तरी उतरवता येऊ शकते. त्याच्यासाठी परिश्रम लागतील, एकदम होणार नाही. काही अंशीच मी म्हणते. आपण काही जीवनमुक्त नाही, आपण काही स्थितप्रज्ञ नाही. पण भक्ती करणं, ती भक्ती मनापासनं आणि कुठल्याही लोभाने न करणं, सारखी हाव काहीतरी मनात ठेवून देवाकडे काहीतरी मागत राहणं, या पद्धतीने करायची नाही. या साध्या गोष्टी आपण त्याच्यामधनं शिकू शकतो. त्या भक्तियोगामध्ये या सर्व गोष्टींचं निराकरण भगवंतांनी केलेलं आहे. की अर्जुनाचा जो प्रश्न आहे की सगुण आणि निर्गुण म्हणजे काय, त्या सगुण निर्गुणाची चर्चा त्यांनी केली. कोणा भक्ताला आश्वासन दिलेलं आहे की जो माझ्याशी पूर्ण एकरूप होतो त्याला मी मृत्यू संसार सागरातून पूर्णपणे दूर करतो, त्याला तारून नेतो संसारातनं, हे आश्वासन भगवंतांनी दिलेलं आहे. निर्गुणाची उपासना अवघड का आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. सगुण म्हणजे काय आणि सगुण भक्ती कशी करायची ते त्यांनी सांगितलंय. आणि खरा मला प्रिय असलेला भक्त कोण, त्याची लक्षणं सांगितली. या 5-6 गोष्टी अगदी बरोबर, किती सोप्या आहेत, अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये. तर अशा रीतीने ईश्वराला प्रिय होणं ही गोष्ट सोपी आहे का अवघड आहे हे आपण ठरवायचं. त्या स्थितप्रज्ञ होता आलं नाही तरी एका उदात्त सुंदर सात्विक भावनेने जगणं हे आपल्याला करता येण्यासारखं आहे. आणि ते या अध्यायामध्ये आहे. आणि शेवटचा श्लोक तर मला फार आवडतो की त्यांनी त्या शेवटच्या श्लोकामध्ये जे म्हटलेलं आहे, 20वा श्लोक, ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः. तेव्हा श्रद्धाळू पुरुष, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, माझ्याशी जोडले जाऊन धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात. इथे सुद्धा निष्काम्यता आहे बघा. तर निष्काम प्रेम भावनेने हे धर्ममय अमृत सेवन करतात, ते मला अतिशय प्रिय आहे. त्या अमृत हे जे मिळवायचं आहे ते सुद्धा लालसेने नाही, तर आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं म्हणून. तेव्हा असा हा अतिशय धर्ममय प्रेममय जीवनाचा संदेश सुंदर असा देणारा हा 12वा अध्याय आहे. मी आत्ता म्हटलं तसं
15वा अध्याय तर पुरुषोत्तम योग आहे, सुंदरच आहे. विश्वरूप दर्शन योग हा सुंदर आहे. आपल्या सगळ्या विभूती सांगितलेल्या अध्यायामध्ये आहे. तो 11वा अध्याय सुंदर आहे. अनेक ह्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायाचं एक एक वैशिष्ट्य आहे. पण 12व्या अध्यायाचं मला हे वैशिष्ट्य अधिक जाणवतं की जो आपल्याला आपल्या जीवनाशी जोडून जास्तीत जास्त जोडून घेता येण्यासारखा छोटासा, फक्त 20 श्लोक आहेत बघा. पण त्या 20 श्लोकामध्ये हे सगळे विषय कसे अतिशय एक सूत्रबद्धता गीतेच्या रचनेमध्ये आपल्याला दिसते की एका पुढे एक एका पुढे एक असं ते सांगतायत. आणि हा जो श्लोक आपण सांगितला पाहिला, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात, तिथे सुद्धा ध्यानात कर्मफलत्याग, कर्मफलत्याग तिथे महत्त्वाचा मानलेला आहे. आणि त्यावरच गीतेचा एकूणच भर असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून या अध्यायाची जी गोडी आहे ती पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर अधिक वाढत जाते असा माझा अनुभव आहे. तर या अध्यायाबद्दल थोडंसं विवरण मला करायचं होतं, सगुण निर्गुणाबद्दल. आणि जो भगवंताला प्रिय असा भक्त आहे त्याच्या लक्षणांबद्दल, तर ते करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अधिक काही तुमचे मुद्दे असतील, नवीनही सुचू शकतं बरं का प्रत्येकाला गीता वाचता वाचता, तर तोही विचार जरूर मला सांगा. मी थांबते इथे. जे सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे.